महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषदेतील पद भरती संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट 2026चं हे आता आलेलं आहे. 23 तारखेला 23 फेब्रुवारी 2026ला हे अपडेट आलेलं आहे. आणि ह्या अपडेटमध्ये आपल्याला दिसून येतं जिल्हा सहआयुक्त जे आहेत त्यांना एक पत्र लिहिलं गेलं आहे. आणि ह्या पत्रामध्ये काय राज्यातील नगर परिषद आस्थापनेतील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रियाबाबत हे पत्रक जे आहे हे दिलं गेलेलं आहे. आता हे पत्रक काय सांगतंय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील गट क आणि ड च्या स्थायी रिक्त पदाची सरळ सेवा पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कळवण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. आता हे काय म्हणताय की काही जिल्हाधिकारी जे आहेत यांच्या माध्यमातून जी पद भरती केली जाणार आहे गट क आणि ड मध्ये याच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये काही बदल केला जावा अशी मागणी ही इथं केली गेली. त्या अनुषंगाने कळण्यात येते की सोबत जोडलेला सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20/3/2025 रोजीचा आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पद भरतीची नियमानुसार कारवाई करण्यात यावी. मात्र ह्या संदर्भामध्ये सहाय्यक आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या माध्यमातून हा आदेश काढला गेलेला आहे. आता ह्या माध्यमातून काय समजते आपल्याला, एक महत्त्वपूर्ण येणाऱ्या कालावधीमध्ये नगर परिषदेची पद भरती जी आहे सुरू होणार आहे. आणि ह्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आणि तयार कसं राहायचं आहे, तयार राहायचं करिअर ऑर्बिट अकॅडमीची नगर परिषद बॅच 2026 ही सुरू होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आहे. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम अवेलेबल आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्हाला मॉक टेस्ट उपलब्ध असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं PDF स्वरूपामध्ये नोट्स जे आहेत हे आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत. आणि ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. यासोबतच आपल्याला फ्री मेंटरशिप भेटणार आहे. म्हणजे अभ्यासाला आपल्याला बसता येत नाही आहे, कंटाळा येतो आहे किंवा लक्ष लागत नाही आणि अभ्यासाचे टार्गेट अचीव होत नाही आहे, तर ह्यासाठी आपल्यासाठी फ्रीमध्ये मेंटरशिप उपलब्ध होणार आहे. सोबतच डाऊट सेशनसुद्धा आपले सिलेबस जसे संपतील तसे डाऊट सेशनसुद्धा आपण कंडक्ट करणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही डाऊट येत असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. यासोबत या बॅचची फी किती आहे, 699. ही महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बॅचची फी आहे. ती सरळ सेवेमध्ये आपण घेतोय. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. यासोबतच बघा, जी सेवेच्या संदर्भामध्ये माहिती दिली गेली होती, यामध्ये राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या आस्थापनेवरील गट क आणि ड च्या रिक्त पदाची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीचा गोषवारा हा या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे आता कोणत्या ठिकाणी किती स्वरूपामध्ये पद भरती केली जाणार आहे या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये बघा, पालघर जे आहे या ठिकाणी गट क चे 48 जागा आहे आणि गट ड च्या किती 3 जागा आहे, एकूण 51 जागा आहे. यानंतर रत्नागिरी आहे, ठाणे आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, या ठिकाणी सुद्धा पद भरती ही केली जाणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत गट क च्या संदर्भामध्ये आपल्याला दिसत आहे कोकण विभागामध्ये 139 आहे आणि 61 गट ड साठी टोटल 200 जागा कोकण विभागासाठी या मंजूर करण्यात आलेल्या आहे. या व्यतिरिक्त बघा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे हे जे आहेत या संदर्भामध्ये पुणे विभाग जो आहे यासाठी गट क साठी आपल्याला 296 जागा आहे, गट ड साठी 116 आहे आणि टोटल 412 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध ही केली जाणार आहे. त्यानंतर बघा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा सगळ्यात मोठ्या जाहिराती आहे. आणि या ठिकाणी नागपूर विभाग जो आहे, एकूण हिताचा नागपूर विभाग जो आहे यासाठी गट क साठी 352 जागा आहे, गट ड साठी 88 जागा आहे आणि एकूण पदं जी आहे नागपूर विभागासाठी ही 440 आहे. नागपूर विभाग लक्षात ठेवा 440 आहे, जवळपास एकाच रेंजमध्ये जातील आता पुढे. त्यानंतर बघा, अमरावती विभाग जो आहे यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण पदं जी आहे अमरावतीमध्ये 70 आहे, अकोलामध्ये 48, वाशिममध्ये 35, यवतमाळमध्ये 98 जागा आहे आणि बुलढाण्यामध्ये 79 जागा आहे गट क च्या. आणि एकूण सगळ्यात जास्त जागा 149 जागा ज्या आहेत यवतमाळमध्ये, 114 बुलढाण्यामध्ये. टोटल अमरावती विभाग बघितला तर आपल्याला दिसून येतो
487 जागा या अमरावती विभागामध्ये नगर परिषदेच्या या भरल्या जाणार आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नाशिक विभाग जो आहे, नाशिक विभागाअंतर्गत धुळे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार यांचा समावेश होतो. आणि यामध्ये आपल्याला दिसून येईल की टोटल नाशिक विभाग जो आहे 411 जागा आहेत, त्यातल्या 124 जागा ह्या सगळ्यात जास्त कुठे जळगाव विभागामध्ये या घेतल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात जास्त गट क च्या अहमदनगर आणि जळगाव मध्ये पदभरती ही केली जाणार आहे. लक्षात ठेवा, मी महत्त्वाचे सांगतोय, डिटेल सांगत आहे, डिटेल तुम्ही नंतर पॉज करून बघायचं आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये बघा, औरंगाबाद विभागामध्ये तुम्ही आलात तर औरंगाबाद शहरामध्ये तुम्हाला नगरपंचायत जी आहे, नगर परिषद 117 जागा आहे गट क च्या आणि एकूण 157 जागा आपल्याला इथं दिसतील. त्यानंतर बीड आहे, परभणी आहे, जालना आहे यांचा समावेश आहे. यानंतर उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड यांचा समावेश असणार आहे. उस्मानाबाद पण गट क च्या 152, गट ड च्या 257 जागा कुठे उस्मानाबादमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये, आणि टोटल 449 जागा या फक्त उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि टोटल औरंगाबाद विभागाचा विचार केला तर टोटल 1088 जागा औरंगाबाद विभागामध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो विभाग आहे या विभागामध्ये 1088 जागा आहे. यातल्या 631 जागा या गट क साठी आणि 557 जागा गट ड साठी या उपलब्ध असणार आहेत. आणि सर्व विभागाच्या एकंदरीत बघितलं तर 3138 जागांची जाहिरात ही नगर परिषद संदर्भात येणार आहे. यामध्ये 2151 गट क आणि 987 जे आहेत गट ड च्या संदर्भामध्ये या जाहिराती असणार आहेत. त्यामुळे आपल्याला तोरा करायची आहे आणि आपल्या बॅचेस, आपलं जे नाव आहे ते नोंदवायचं आहे, कारण की वेळ चालला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये नगर परिषदेची ही जाहिरात येणार आहे. आणि ही जाहिरात आल्यानंतर आपलं तयार असणं ही तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपली तयारी ही तयारी सुद्धा तयार असणं गरजेचं, तयारीसाठी सुद्धा आपण तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच आपली ही करिअर ऑर्बिटची नगर परिषद बॅच एनरोल करायची. आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲपची लिंक दिली आहे, डाउनलोड करायची आहे. सरळ सेवा भरतीमध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये, त्यातनं मग आपली नगर परिषद बॅच ही तुम्हाला परचेस करायची आहे. ठीक आहे, काही अडचण असेल तर खाली दिलेला क्रमांक आहे, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.